सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। पनवेल तालुक्यातील खिडूकपाडा येथे गेली 22 वर्षे अखंडपणे सुरू असणारा श्री दत्त जयंती उत्सव सोहळा बुधवारी दत्त जयंतीच्या आदल्या दिवशीच मोठ्या उत्साहात सुरू झाला। यावेळी देवाची आळंदी मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार हबप दीपक महाराज पाटील यांच्या कीर्तनाने या दत्त जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली। यावेळी खिडूकपाडा येथील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार हबप दीपक महाराज पाटील यांनी प्रभुदास भोईर यांच्या भक्तीचा दाखला देताना उत्तम उदाहरण भाविकांसमोर ठेवले। यावेळी ते म्हणाले की अनेक जण आपल्या अंगणात, आपल्या घरासमोर किंवा आपल्या जागेत मंदिर बांधत असतो, मात्र प्रभुदास भोईर यांनी आपल्या घरालाच मंदिर बनवले असल्यामुळे त्यांची देवाप्रती असणारी भक्ती कोणी सांगण्याची गरज नसून त्यांच्या याच भक्तिमय वातावरणाचे उदाहरण म्हणजे या ठिकाणी लोटलेला भाविकांचा जनसागर आहे। दत्त महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून कैलासवासी अर्जुन धाया भोईर आणि कैलासवासी सुलोचना अर्जुन भोईर आपल्या आईवडिलांपासून अनगतपणाने चालत असलेली परंपरा आणि मुलांनी त्या अविरतपणाने सांभाळली। तब्बल गेल्या 22 वर्षापासून दत्त जयंतीचा पर्वकाळ साधून ही मंडळी पनवेलमध्ये सर्वात मोठा दत्त जयंती सोहळा साजरा करतात। सत्ताजोगी साजरा करत असताना हे चिंतन जगाच्या पाठीवर जावं याच्याकरता फार भरमोठी त्यांचे अतुचित प्रयत्न असतात। दिव्य परंपरा असताना एक दिवस आधी नाही, एक दिवसाचा नाही, 2 दिवसाचा प्रवास असतो, 2 दिवसाचा सोहळा असतो। भोजनाची व्यवस्था असते, दर्शनाची व्यवस्था असते। मंदिरामध्ये गेल्या गेल्या इतकी प्रसन्नता वाटते की जणू काही श्री गुरु दत्त महाराज इथं उपस्थित आहे। मी अभंगाकरता सेवेकरता निवडलेला अभंग होता, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। खरं तर मला असं वाटते घराघरामध्ये असा एखादा तरी मुलगा जन्माला आला पाहिजे की आपल्या आईवडिलांनी जर दत्त जयंती केली असेल, कोणतीही जयंती केली असेल, तर प्रामुख्याने आपल्या आईवडिलांचा वारसा अविरतपणाने आपण चालवता आला पाहिजे। प्रभुदास अण्णा भोईरांना मी खरंच मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जो सोहळा केला तो इतका सुंदर केला की मला तरी वाटते की माझ्या पाहण्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राभर फिरत असताना दत्त जयंतीचा सर्वात सुंदर सोहळा मला तुम्ही दाखवला आणि असा सोहळा तुमचा अविरतपणाने चालत राहो। तुमच्याकडे गुरुदेव दत्त महाराजांची प्रसन्नता जसं तुमच्या परिवारावर, तुमच्या आईवर, तुमच्या वडिलांवरती जो शुभ आशीर्वाद होता तो शुभ आशीर्वाद गुरुदेव दत्त महाराजांनी तुमच्यावर द्यावा। आणि तुम्हाला सांगू का, सर्वात मोठी आशीर्वादाची गरज आई बापांची असते आणि मला असं वाटतं तुमच्यावरती ती आहे। तेच तुमचा आशीर्वाद तुमच्या मुलांपर्यंत यावा आणि या दत्त जयंतीचं स्वरूप अजून मोठं व्हावं, अजून मोठं व्हावं की फक्त पनवेलपुरतं मर्यादित न राहता एक दिवस तुमच्या पनवेलमधला सोहळा, प्रभुदास दादांचा सोहळा महाराष्ट्रभर गाजावा अशा शुभकामना तुम्हाला देतो। अविरतपणाने साधना करत राहा आणि अशीच साधना तुमची मुक्ताबाई करून घेऊ, गुरुदेव दत्त महाराज करून घेऊ अशी प्रार्थना करतो। श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।